काजू झालेले आहेत. आता आजचं काम न भांगेरा आणि कोयता घेऊन बाग साफ करायचे. साफ म्हणजे काय करत नाही जास्त काम. बाहेर जी झावळं आली आहेत सगळी काढून ओढून घ्यायचेत म्हणजे बाग मोकळी होईल. हे चिकू आपले तर हे जे झावळे आले सगळे एक्स्ट्राचे ते उडवायचेत. आज आपलं हेच काम. अशा प्रकारे दाऊल शेड आ गेले. आमची नारळं मोकळी करून झालेली आहेत आणि आता दाऊल सर येत आहेत. आमचे मार्गदर्शन शेती व्यवसायातले मोठं नाव अनंत दाऊल. खालून ये. नाही, खऱ्या शेतकऱ्याची ओळख वरतून चढून येणं. कोयता हातात घेऊन फिरतं कोयता. हां, नारळाचे हे फक्त घेऊन खेचायचं, बाकी काय काम नाही. मोकळं व्हायला पाहिजे. असं कसं निघाला आहे तू. आनंद दाऊल खेचा एका झावळी. वा वा, लावा ताकद, होऊ दे खर्च. पेचून काढला ना, पेचून. तुटलेत खालचे अर्धे. पाणी नसल्यामुळे बागेचे वांदे झालेले आहेत. पाणी लावायला लागणार इकडे. हे नारळ तर सुकून गेला पूर्ण. आता हे निघत नाही झावळी. कोयता घ्यायचा, आपटायचा. आता सुरुवात केली आहे. सकाळचे जवळजवळ झालेत 11 आणि पूर्ण नारळाची बाग साफ करायची आहेत. जवळपास 50 झाडं आहेत. त्यामुळे म्हटलं सकाळी सुरुवात केली बरी, तरी नाश्ता करून मग आम्ही सुरुवात केली आहे. आता जे जे सुकं आहे तेवढं फक्त खेचून घ्यायचं आहे. बाकी असं फारसं मोठं काम नाही आहे आणि जास्त ऊन देखील नव्हतं आज. त्याच्यामुळे मजा झाली एकदम. याच्या झावळ्या खेचायच्या फक्त की निघतात आणि या कोपऱ्यावर नेऊन ठेवून द्यायच्या. जेवढं होईल तेवढं खेचत खेचत झाडं मोकळी करून घ्यायची. म्हणजे नंतरला तर मे महिन्यात तर खूप उकाडा होईल आणि पाऊस देखील पडतो, तर त्यांच्या खाली बुंद्यात असं गोल करून ठेवून द्यायचं. त्यासाठी सगळ्या झावळं काढल्यात. झावळ्या काढून सगळ्या साईडला करण्यात येणार आहेत आणि झाड मोकळं करून दिलं जाणार आहे. तर ह्याच्या खाली एकदा पाणी साठवायला सुरुवात झाली की मग झाडं वाढायला सुरुवात होते. मग हे पावसाच्या आधीची तशी थोडीशी तयारी. आणि झाडं देखील साफसफाई होतात, मग छान दिसतात. आता दुसरं झाड करायला घेतलं आहे सावकाशपणे. काही झाडं एकदम किचकट आहेत तर काही एकदम व्यवस्थित पटकन दिवशी हातात येतील अशी आहेत. उंची जास्त नाहीत कारण की संकरित हे झाडं आहेत सगळी. तर जे अडकलेले आहेत, सुकलेले आहेत, तर जेवढे होतील तेवढे खेचून घेणार आहे आणि जे नाही होणार तर नंतरला कोयता घेऊन उडून टाकणार आहे. तर होईल तसं हळूहळू खेचलं ते लगेच निघतात. तेवढे खेचून घेतले प्रयत्न करतो आहे मी. जेव्हा बाग धरेल तेव्हा मजा येईल. ते सुकलेलं आहे ते खेचून घेतलं पटकन दिवशी आलं निघून. नेहमी गोलाकार पद्धतीने फिरत राहायचं, खेचायचं आणि गोलाकार फिरायचं की लगेच निघून जातं. आपण काय करतो तिथे ते खेचतो, त्यामुळे ते लगेच जनरली निघत नाही, त्याला वेळ जातो. आता हे ऑलरेडी एक फांदी मारलेली होती, त्याच्यामुळे हा उरलेला भाग आहे, हा निघत नाही लवकर. त्यामुळे होईल तेवढा खेचून घेतला आहे. तर जे नाही निघत आहे खालून कोयत्याच्या मदतीने आपण काढून घ्यायचं. हवा मस्त येत होती आणि प्लस नारळाच्या झावळ्यांची सावली देखील छान होती. त्यामुळे काम करायला देखील उत्साह होता. मंद आचेवरती आपण अशी गाणी लावून ठेवली होती आणि त्याच्यामध्ये कोयता घेऊन 5-7 नारळाची झाडं साफ करण्यात येत होते. भरपूर झाडं होती, पण नंतरला एवढा कधी वेळ गेला समजत नाही आणि काम देखील पटापट झालं.
तर हे पूर्ण झाडं साफ होतात. तर गावी झाडं साफ करायची एक वेगळीच मजा. आता आमच्या नशिबात तरी आली आहेत की आपण वडिलोपार्जित तसेच स्वतःच्या वडिलांनी देखील झाडं लावलेली आहेत स्वतःची अशी जागा घेऊन. त्यामुळे ते आता आम्ही सांभाळतो. तो सांभाळता हे सगळं बोलतात की सुट्टी जी आहे ती अशी एका जागी न बसता काम करत 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 एन्जॉय करत 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 आपण ही झावळी आहे. तर मजा हिरवी झावळी असल्यामुळे एका फटक्यात निघाली खाली लगेच. आता हे जे एक्स्ट्रा आहेत एकमेकांना जी झाडं गेली आहेत ती कट करून घेतो आम्ही आणि झावळं बाजूला बाउंड्रीला लावून ठेवायची, म्हणजे जनावर धोका आतमध्ये येणार नाहीत आणि कवर देखील होऊन जातो या पद्धतीने. तर जेव्हा वर पाहिलं तेव्हा समजलं की तीन इथे पक्ष्यांच्या ढोली आहेत. ढोली म्हणजे इथे पोपट वगैरे राहतात ते. ह्या भागामध्ये बरेचशा ढोळी वरती लटकलेले आहेत. हे 2 इथे आहेत, एक पुढे 3 आहेत आणि काही तर खाली पडलेले देखील होते, म्हणजे इथून पक्षी निघून गेलेले आहेत. ही काही खाली ढोली पडली होती. सगळी झाडं साईडला लावून ठेवली आहेत साहेबांनी आमच्या. आता ऊन पण आलं आहे, म्हणजे पूर्ण प्रकाशात आता करणार आहे. वा वा वा. आनंद सर का खेचताय तुम्ही खाली? उत्तर नीट द्या, मी कट करणार नाही आहे. हसू नका. खालून वर दोन्ही आम्हाला मस्ती, हे उत्तर दिलं आम्हाला मस्ती आहे म्हणून आम्ही हे करतोय. बघा हे खेच ना खाली, कशाला कापतोय? आनंद सरांचं हेच चुकतं. आपण सगळी झावळ्या खाली खेचल्या आहेत. डुप्लिकेट काय तर मग मोकळे गेलं मी तर. हे मग हातांक काढत बसतो. तर आपले बघा हे असं साफ करायचं. हे साफ बरोबर योग्य. हे आपण हे साफ केलं टोका कसं एकदम सुंदर. हे बघ कसं साफ केलं आहे. असं साफ केलं पाहिजे. आता त्याने काय केलं, झावळ्या काढून घेतल्या तर बाकीचं टाईमपास करत बसणार. असा उद्योग झाला तो. आज कार्यक्रम घेतलेला आपण सोबत आमचा आनंद राहुल डॉ राऊंडर. पावसामध्ये इथे एकदम भारी दिसतात. ड्रोन शॉट मध्ये बघितलं असेल बाग. ड्रोन आणलं नाही आपण. आता आपण मोकळी करून घेतो. वा वा वा. बऱ्यापैकी साफ करून झाली. आता कोयता हातात घेऊन म्हटलं उरलेल्या फांद्या उडव्या. आणि लाकडं एवढी सुकी होती, म्हणजे घट्ट पकडलेली की ती कोयत्याने देखील निघत नव्हती. मग असा उरलेला जो भाग आहे खालचा तो पूर्ण साफ करून घेऊन टाकला. अशा प्रकारे फटाफट काम करण्यात आले. थोडा 2x वरती स्पीड ठेवला आहे मी, कारण की हे झाड करायला खूप वेळ गेला. पण तरीसुद्धा मजा आली. वेगळा अनुभव एक. मागे आनंद साहेब दिसत आहेत, गोल फिरत आहेत. पण आपण पूर्ण प्रयत्नाने हे झाड क्लिअर करायचा प्रयत्न करत आहोत. हे किती चांगल्या प्रकारे झाड क्लिअर करता येईल. जसं होईल तसं कोयते मारत कारण की आपण काही प्रोफेशनल नाही आहोत, पण जेवढं आपल्याला झाड समजतं आहे त्या हिशोबाने क्लिअर करायचा प्रयत्न करत आहोत. म्हणजे नवीन वरती अजून फांद्या येतील आणि झाड वर जायला सुरुवात होईल. अशा प्रकारे 50 झाडं आता आमची होत आली आहेत. आनंद दाऊल प्रस्तुत. झाडांची खोडमोड दाऊल साहेब तिकडे करतात, आम्ही इकडे करत आहोत. आणि एवढी झाडं झाली सगळी करून. आता मस्त चालू दुपार हवेशीर. अरे वा, बस पण आली. ही आता मला वाटतं 11ची चालली आहे, म्हणजे 11 वाजून गेले.
11ची बस. आणि बाग आमची झाली साफ करून बऱ्यापैकी. आता जाणार आम्ही नारळ पाणी प्यायला. दावलांचे अनंता आमच्यासाठी नारळ फोडून येणार आहेत. बऱ्यापैकी झाडं झाली साफ. बऱ्यापैकी म्हणजे चांगलीच झाली साफ, प्रश्नच नाही. एक नारळ मेलं आहे, हे काढायला लागणार आहे. डावळ्या कोपऱ्या टाकून झाल्या आहेत, साफ झालेत नारळ. इथे फक्त जरा पाणी टाकायला करायचं आहे, म्हणजे पाणी लागलं उन्हात तर नारळ अजून जोर झालेल. मग काय पाऊस पडेल, प्रश्नच नाही. तर शेवटची 3-4 झाडं राहिली आहेत फक्त. दालसाहेब उठलेले आमचे. दालसाहेब फोडून देणार मग नारळ. हो धावला नो आमकं नारळ फोडून देवा, आमकं नारळ. हा नारळ पार्टी. चावल भाई आम्हाला नारळ पार्टी करून आणले आहेत. फोडा नारळान. वा तुझ्या हातात काय मग? उलटा फोडायला पाहिजे तू. धार नाही असं आपल्याला कारण सांगितलंय. तर आपला कोयता देऊन बघूया. बरं कोयते धार आहे क्या? हे घे. हवा सुंदर सुटलेली. हवा सुंदर मस्त हवा सुटली. आणि अशा हवेमध्ये परत नारळाचा कोयता चेंज. नारळ सुकला असं सांगतोय. थोड्या वेळाने बघूया. बाजूने फोडायला सुरुवात केलेली. पार भिंगरी गेली, भिंगरी नारळाची. आता मधून पण सोडला तर झाला, विषय संपला आपला. अरे वा दावल्याचा आनंद. अरे पाणी पडलं आनंद, पाणी पडलं सांगतो. तिकडून फुटला बा या साईडने. हां वा नारळ पाणी. शेवटी आनंद दावले यांनी नारळ चांगल्या प्रकारे फोडलेला आहे. हा जबरदस्त आहे पाणी त्याच्यात रे. पी आपण खूप. अरे पाणी उडवून दाखवता पोरगो. वा गोड आहे का? अरे बापसा झालं माझं झाडं. वा आता आपण नारळ पाणी थोडंसं राहिलेलं आहे, ते आता आपण पियाचा प्रयत्न करूया. हा ये है नारियल. आठवलं तरी होतं भाडीच्या याड छवा. सगळं नारळ होता प्यायला. गोड पाणी गोडच होतं. तर खोबरं खायचं. शेवटी नारळ आपल्याला भेटलेला आहे. नारळच झाला आहे तो. खोबरं भरपूर मोठं आहे. दावलांच्या आनंद खाता आहेत मस्त. हे आपलं नारळ पाणी आणि ही आपली नारळाची बाग. खाऊया. मस्त क्लॅरिटी आहे. आंबे झाले सगळे. सुंदर क्लॅरिटी. सुंदर ढग आले का. पाऊस पडेल असं वाटतंय पण नाही पडणार.